धौम्य ऋषींच्या वास्तव्याचा मान, जनार्दन स्वामीच्या समाधीचे स्थान, दसरा मेळाव्याची वाढत जाणारी रंगत, हजारो भाविकांची रोज होणारी महाप्रसादाची पंगत, गडाच्या वैभवासाठी स्वतःला वाहून घेणारे तिन्ही आधारवड, असे वैभव संपन्न ठिकाण म्हणजे पूर्वीचे धौम्यगड, धुम्यागड आणि नव्यानेच नामकरण झालेले श्री क्षेत्र भगवानगड. तर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण नेमकं आहे तरी कसं, हेच पाहूयात शोधवार्ताचे संतोष ढाकणे सर आणि भाषण रंगचे बाळासाहेब मस्के सर यांच्यासोबत. सुरुवात करण्याअगोदर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमची एक लाईक खूप महत्त्वाची आहे. तर चला आपल्या या प्रवासाला सुरुवात करूयात. श्री क्षेत्र भगवानगड हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात असून नगर आणि बीड या ठिकाणापासून नॅशनल हायवे 61द्वारे खरवंडी गावात पोहोचता येते आणि येथूनच सुरू होतो घाट रस्त्यांचा प्रवास. नागमोडी घाट रस्ता, हिरवीकंच झाडी आणि आल्हाददायक वातावरण, एखाद्या निसर्गचित्राचा भास व्हावा इतकं सुंदर दिसतं. दुरूनच गड नजरेच्या टप्प्यात येतो आणि आपण गाडीला वेग देऊन थेट गडापाशी येऊन पोहोचतो. पार्किंगच्या बाजूलाच महाद्वार आहे. धवल रंगातील महाद्वार म्हणजे भव्यतेचा उच्चांकच. एखाद्या राजमहालाला शोभावं असं भव्य दिव्य प्रवेशद्वार आपल्या स्वागतासाठी हजर असतं. महाद्वाराला मागे टाकत आपण गडाच्या विस्तीर्ण आवारात येऊन पोहोचतो आणि येथूनच सुरू होतो एका वैभव संपन्न ठिकाणाचा पायी प्रवास. आपलं पहिलं दर्शन होतं ते हनुमंतरायाचं. हे छोटेखानी मंदिर गडाच्या दर्शनी भागात आहे. आपण मनोभावे दर्शन घेतो आणि आपल्यावरच्या संकटाचं मोचन करण्याचं मारुतीरायाकडे साकडं घालतो. बाजूला श्री बाबूलाल महाराज पाडळीकर यांची समाधी आहे. बाबूलाल महाराज हे भगवान बाबा यांचे खास सवंगडी. ते भजन कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य करायचे. समोर दगडी चिऱ्यामधील प्रवेशद्वार आहे. गडकोटांच्या दरवाजाप्रमाणेच याची बांधणी आहे. यामधूनच आपण बालेकिल्ला वजा मंदिराच्या आवारात पोहोचतो. भक्कम तटबंदी, धवल शिखर, उंच शिळेचे दगडी खांब, सुंदर दगडी ओवऱ्या आणि जुनं बांधकाम यामुळे मंदिराला गडाचे स्वरूप प्राप्त होते. हे सौंदर्य न्याहाळत असताना आपली पावले वेगवान होतात ते भगवान बाबांच्या दर्शनासाठी. बाबांची समाधी मंदिराच्या तळघरात आहे. काही पायऱ्या उतरून आल्यावर आपण समाधी स्थळापाशी येऊन पोहोचतो. समोर भगवान बाबांची समाधी दिसते. या भगवान बाबांचा जीवन परिचय थोडक्यात असा की बाबांचे मूळ नाव आबाजी. श्री क्षेत्र नारायणगडाचे 7वे महंत श्री माणिक बाबा हे आबाजींचे गुरु. त्यांनीच बाबांना भगवान हे नाव दिले. पुढे श्री भगवान बाबा नारायणगडाचे उत्तराधिकारी झाले. काही अंतर्गत गोष्टीमुळे ते नारायणगडाच्या गादीवरून उतराई झाले. पुढे त्यांनी लोकसहभागातून धौम्यगडाची उभारणी केली. 1 मे 1958 या रोजी गडाच्या उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या गडाचे नामकरण भगवानगड असे केले. तेव्हापासूनच धौम्यगडाची ओळख भक्तीचा भगवानगड अशी झाली. अध्यात्माचा गाढा अभ्यास असणाऱ्या भगवान बाबांनी त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. तर शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी गडावरच भगवान विद्यालयाची पायाभरणी केली. तर असे हे अष्टपैलू असणारे श्री भगवान बाबा यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. हा दिव्य चमत्कार अजूनही भाविक सांगतात. तर अशा या राष्ट्रसंताचे आपण दर्शन घेतो आणि पुढे श्री भीमसेन बाबाच्या समाधीस्थळाकडे निघतो. येथे श्री भीमसेन बाबाची समाधी आहे आणि तिच्या पुढे चरणपादुका आहेत. 1 जानेवारी 1965 या दिवशी भगवान बाबा अनंतात विलीन झाले. गडाचे उत्तराधिकारी म्हणून भगवान बाबांचे आवडते शिष्य भीमसेन बाबा यांना विचारणा केली, परंतु गडाच्या गादीसाठी त्यांनी निरीच्छा दर्शवली. पुढे बाबूलाल महाराज पाडळीकर यांनी हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकर यांच्याकडून आज्ञापत्र आणले. सर्वांच्या विनंतीला मान देऊन भीमसेन बाबा गडाचे 2रे महंत झाले आणि गडाच्या विस्ताराचे शिवधनुष्य त्यांनी पुढे 40 वर्ष तोलून धरले. त्यांच्या कार्यकाळात सभामंडपाचे बांधकाम झाले. भीमसेन बाबा हे गायन आणि वादन याच्यामध्ये पारंगत होते. पशुहत्याबंदीबरोबरच त्यांनी आपल्या कीर्तनामधून समाज प्रबोधनाचे कार्य अखंड सुरू ठेवले. आपण श्री भीमसेन बाबाचे दर्शन घेतो आणि निघतो विठ्ठल दर्शनासाठी. समोरच प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपाच्या रचनेसाठी वापरलेल्या अखंड दगडी शिळा बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या डोंगरामधून आणल्या होत्या. या सभामंडपातून पुढे गेल्यास घंटानाद करून आपण विठ्ठल मंदिरात पोहोचतो. संगमरवरातील रेखीव मंदिरात विठुरायाची प्रसन्न मूर्ती आहे. उघड्या डोळ्यांनी पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तावर कृपादृष्टी करण्यासाठी सदैव तत्पर असतो. आपण पांडुरंग परमात्म्याचं मनोभावे दर्शन घेतो आणि निघतो पुढील दर्शनासाठी.
पश्चिम दारातून पुढे गेल्यास आपण श्री धौम्य ऋषींच्या मंदिराजवळ पोहोचतो. येथे श्री धौम्य ऋषी व त्यांच्या पुढ्यात 5 पांडव आणि द्रौपदी यांच्या संगमरवरातील कलात्मक मूर्त्या आहेत. धौम्य ऋषी हे पांडवाचे पुरोहित. त्यांचे काही काळ येथे वास्तव्य होते. त्याचबरोबर रंग ऋषी, शृंगी ऋषी आणि पराशर ऋषी यांचेही येथे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. तर असे हे पूर्वीचे धौम्यगड किंवा धौम्या डोंगर हे पवित्र स्थळ काहीसे दुर्लक्षितच. परंतु श्री भगवान बाबा यांच्या धाडशी नेतृत्वात या धौम्य गडाचा कायापालट झाला. सर्व स्तरातील भाविकांनी या गडाचा जीर्णोद्धार करण्यासाठी तन्मन धनाने खारीचा वाटा उचलला आणि पाहता पाहता या गडाचे वैभव पुन्हा उभे राहिले. आजही धौम्य ऋषींचे येथे मंदिर आहे. आपण धौम्य ऋषींचे दर्शन करून बाबांची बैठक पाहण्यासाठी जातो. एका प्रशस्त सभामंडपात बाबांची बैठक आणि बसण्याची जागा आहे. या अगोदर या गादीचे महंत श्री भगवान बाबा, त्यानंतर श्री भीमसे बाबा आणि आत्ताचे महंत श्री नामदेव शास्त्री महाराज आहेत. श्री भीमसे महाराजांनी देह ठेवल्यानंतर शास्त्री महाराज गडाचे उत्तराधिकारी झाले. श्री नामदेव शास्त्री महाराज हे एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. त्यांनी संस्कृत साहित्याचा अभ्यास करून वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी संपादन केली. तर वारकरी संताची कोटरचना या विषयात PhD केली. त्यांचे कीर्तन आणि प्रवचन म्हणजे अभ्यासकांसाठी एक पर्वणीच. अशा अष्टपैलू आणि देखण्या व्यक्तिमत्वाच्या कार्यकाळात श्री क्षेत्र भगवानगडाने विकास कामाचे एक वैभवशाली स्वप्न प्रत्यक्षात पाहिलं. या गादी मंदिराच्या समोरच श्री संत भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह आहे. यामध्ये रोजच्या वापरातील तांब्या पितळेच्या वस्तू, त्याचबरोबर तलवार, बंदूक, टांगा अशाही गोष्टी आहेत. या सर्व वस्तू रचनात्मक आणि सुव्यवस्थित ठेवलेल्या आहेत. हा सर्व वस्तुसंग्रह पाहून आपण श्री जनार्दन स्वामीच्या दर्शनासाठी जातो. श्री जनार्दन स्वामीचे मंदिर गडाच्या पश्चिम दिशेला अगदी शेवटच्या टोकावर आहे. हे मंदिर जराशा जीर्ण अवस्थेत असून आतमध्ये जनार्दन स्वामीची समाधी आहे. मंदिरात जनार्दन स्वामी बरोबरच भगवान बाबांची प्रतिमा आहे. अखंड दगडी शिळा असणारे हे मंदिर शांत वातावरणात आहे. श्री जनार्दन स्वामी हे भगवान बाबांच्या गुरुपरंपरेतील संत. या गुरुपरंपरेतील अग्रस्थानी असणारे नारायण यांच्यापासून सुरू होणारी गुरुपरंपरा थेट भगवान बाबापर्यंत येते. तर अशा या जनार्दन स्वामीचे आपण दर्शन घेतो. या गडाच्या दर्शनक्रमाने आणि सौंदर्याने मन तर समाधानी झालेलेच असते, परंतु शरीराला गरज असते ती ऊर्जेची, आणि यासाठीच आपण प्रसादालयाकडे निघतो. हे अन्नछत्र एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असंच आहे. गडाचा दंडक असा की गडावर येणारा कोणताही भाविक उपाशी पोटी जाणार नाही, आणि हे शिवधनुष्य पेलण्यासाठी गड आणि गडाच्या पंचक्रोशीतील गावं सदैव तत्पर असतात. अन्नपूर्णेचे आभार मानून आपण महाप्रसाद घेण्यासाठी पंक्तीला बसतो आणि आपल्या ताटात बाजरीची भाकर, पिठलं आणि सोबतीला खाराची फोड असा गावरान मेनू हजर असतो. तुकडा मोडून खाण्याच्या शहरी पद्धतीला शह देऊन थेट गोपाळकाला करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. कोरड्या काल्याला जास्तीच्या भाजीची सोबत मिळते. यामुळेच 4-2 घास जास्त खाऊन तृप्तीचा ढेकर येतो आणि हात धुवून आपण गडाचा परिसर पाहायला निघतो. शतपावली करत आपण गडाची परिक्रमा करायला लागतो आणि या गडाच्या विस्तीर्ण आवारात वेगवेगळ्या वास्तू दिसायला लागतात. यामध्ये कल्पकता वापरून बांधलेलं सुसज्ज आणि प्रशस्त भक्तनिवास, तर बाजूलाचे एक सुंदर उद्यान आहे. यामध्ये रंगीबेरंगी फुले, शोभेची झाडे, प्रशस्त रस्ते आणि हिरवीगार हिरवळ या उद्यानाची सुंदरता अजूनच वाढवते. उद्यानाच्या बाजूलाच निवासी वसतिगृह आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी आणि अध्यात्माचं शिक्षण दिलं जातं. श्री नामदेव शास्त्रींच्या नेतृत्वाने या गडाला अध्यात्मासोबतच विज्ञानाचीही सांगड घातली आहे. यातूनच सौरदिवे, पवन ऊर्जेतून विद्युत निर्मिती आणि वृक्षारोपण यासारखे कित्येक स्तुत्य उपक्रम येथे आहेत. आणि आशिया खंडातील सर्वात मोठं ज्ञानेश्वरी मंदिर येथे प्रस्तावित आहे. तर असे हे वैभवशाली श्री क्षेत्र भगवानगड एकदा तरी नक्कीच अनुभवायला हवं. गडावरचा पारंपरिक दसरा मेळावा अजूनही साजरा होतो, परंतु स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि त्यांचा ऐतिहासिक दसरा मेळावा याची उणीव तर भासतेच. मुंडे साहेबांचा दैदिप्यमान दसरा मेळावा अजूनही त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान बाबांच्या जन्मस्थळी म्हणजे घाट सावरगाव येथे दिमाखात साजरा होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर पाऊलवाटाचे इतरही व्हिडिओ पाहिजे असतील तर येथे क्लिक करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय भगवान.